केसरी मराठा ट्रस्टचे अध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती आदरणीय डॉक्टर दीपकजी टिळक सर, माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मोहने, टिळक महाराष्ट्र ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक सर, व्यवस्थापन विभागाच्या अधिष्ठाता आणि टिळक महाराष्ट्र विद्यालयाच्या अध्यक्षा डॉक्टर प्रणती टिळक मॅडम, विद्यापीठाच्या कुलसचिव माननीय डॉक्टर सुवर्णा साठे मॅडम, सचिव श्री अजित खाडीलकर सर, आजचे उत्सव मूर्ती आणि पुरस्कार्थी माननीय श्री माधव गाडगे सर, केसरीचे वृत्त संपादक श्री स्वप्नील कोरे सर आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि श्रोतेगण, मी डॉक्टर अंबर बेहेरे आपल्या सर्वांचे साहित्य सम्राट कैलासवासी न चिं केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक वितरण समारंभ 2023 या सोहळ्यास मनपूर्वक स्वागत करतो। केसरी वृत्तपत्राचे संपादक, पत्रकार, नाटककार आणि थोर राजकारणी कैलासवासी नृसिंह चिंतामण केळकर अर्थात तात्यासाहेब केळकर यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार प्रतिथयश लेखकाला दिला जातो। दरवर्षी ऑक्टोबर ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये केसरीच्या ग्रंथालयात प्रकाशनासाठी येणाऱ्या पुस्तकांपैकी सर्वोत्तम पुस्तक निवडून त्या लेखकाला हा पुरस्कार बहाल केला जातो। अशा अतिशय मानाच्या पुरस्कार वितरणाचे आज इथे कार्यक्रम होणार आहे। आज ज्यांना आपण साहित्य सम्राट कैलासवासी न चिं केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिकाने सन्मानित करणार आहोत त्यांचा म्हणजेच माननीय श्री माधव गाडगे यांचा परिचय करून देण्यासाठी आणि त्याचबरोबर सह्याचला आणि मी एक प्रेम कहाणी या विजेत्या ग्रंथाबद्दल माहिती देण्यासाठी मी केसरी वृत्तपत्राचे पत्रकार श्री संजय ऐलवाड यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। सर्वांना नमस्कार। केसरी मराठा संस्थेसह अन्य इतर संस्थांचे आपल्या सर्वांचे आधारभूत डॉक्टर दीपक टिळक सर, आजचे पुरस्कारपती माधव गाडगे सर आणि आपण समोर बसलेले सर्वजण, आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा मी मनपूर्वक स्वागतही करतो। आणि माधव गाडगे सरांचा परिचय देणे हे तशी खूप अवघड गोष्ट आहे। माधव गाडगे व्यक्ती आणि कार्य हे अगदी हिमालय इतक्या उंचीचा आहे आणि या हिमालयाची उंची अवघ्या 5 मिनिटात गाठणं, हिमालय 5 मिनिटात सर करणं हे केवळ आणि केवळ अशक्य आहे आणि संशोधनाच्या कार्याला सुरुवात केली। गाडगे हे जागतिक पर्यावरण तज्ञ आहेत। त्यांचा पर्यावरण, प्राणीशास्त्र, जीवशास्त्राच्या अभ्यासाची खोली आणि लांबी आणि रुंदी हे कोणत्याच मोजपट्टीने मोजता येणार नाही। त्यांचे कार्य म्हणजे अथांग सागर आहे। मानवी जीवन म्हटले की कुटुंब आलेच, नातेवाईक आलेच, मित्र आलेच, मात्र सह्याद्री आणि पश्चिम घाट हे गाडगे यांचे कुटुंब आहे। त्यातील पशु, पक्षी, कीटक हे त्यांचे नातलग आहेत। वृक्ष, वेली, दऱ्या, खोऱ्या, टेकडी हे त्यांची मित्रमंडळी आहे। सह्याद्री रूपी कुटुंबाशी माधव गाडगे यांचा प्रेमळ संवाद सुरू आहे आणि हा संवाद मौनातील आहे। गाडगे यांचे पश्चिम घाटावर नुसतेच प्रेम नाही तर पश्चिम घाट हा त्यांचा ध्यास आणि श्वास आहे। सह्याद्री ध्यास या निसर्ग वेडाच्या ध्यासाने त्यांनी जागतिक पातळीवर नेले आहे। कालिदासाने सह्याद्रीला लावण्यवती युवतीची उपमा दिली आहे। लावण्यवतीप्रमाणे नटलेल्या आणि निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या सह्याद्रीच्या प्रेमात गाडगेही पडले। तेव्हा त्यांचे वय अवघे 4 वर्ष होते। तेव्हापासून आजपर्यंत हे प्रेम कायम आहे। या प्रवासात कुठेच कटुता आलेली नाही, या प्रेमात कुठेच दुरावा निर्माण झाला नाही, तर उलट वयाच्या 4थ्या वर्षी सुरू झालेले हे प्रेम आज वयाच्या 81व्या वर्षी सुद्धा चिरतरुण आहे। त्यांचे वडील धनंजय रामचंद्र गाडगे यांना पक्षी निरीक्षणाचा छंद होता। त्यांचे मित्र सालीम अलीचे भारतीय पक्ष्यांवरचे सचित्र पुस्तक त्या काळात आले होते। वडिलांसोबत पक्षी निरीक्षणाला जाऊन निसर्ग प्रेमाची आवड गाडगे यांनाही जडली। त्या काळात निसर्गाने इतका व्यवहार त्यांना शिकविला होता की बालवयात इसाप नीती, पंचतंत्र वाचण्याची माधवराव गाडगे यांना कधीच गरज भासली नाही। बालपणीच वनाच्छेदित कोंडागूत हत्तीचे कळप पाहिले। वर्षातून एकदा वडिलांसोबत सिंहगडावरील लोकमान्य टिळकांच्या बंगल्यावर त्यांना जाण्याची संधी मिळाली। त्यातूनही निसर्गाविषयीची आपुलकी वाढत गेली। नंतरच्या काळात सालीम अली पुण्यात आल्यावर त्यांना भेटण्याचा योग गाडगे सरांना आला आणि त्याच भेटीत
जीवशास्त्रज्ञ बनवण्याचा निश्चय गाडगीळ सरांनी केला. महाबळेश्वरचे काही पक्षी हा त्यांचा निसर्गावरील पहिला लेख सृष्टीज्ञान या मासिकात प्रकाशित झाला. तेथून गाडगीळ यांच्या लिखाणाचा प्रवास सुरू झाला. पर्यावरण हे केंद्रस्थान असले तरी विविध प्रकारचे मासे, अनुभव प्रक्रिया व उदय, गांधील माशांचे संशोधन, शेतमजूर, बांबू संशोधन, धनगर समाजाचा इतिहास आदी बाबीचा त्यांनी या ग्रंथात सखोल असा अभ्यास केलेला आहे आणि त्याचा धांडोळा घेतलेला आहे. मी पुस्तकात काय आहे याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पश्चिम घाटात 1974 ते 1995 या 21 वर्षाच्या कालावधीत जैव विविधतेच्या ज्या काही नोंदी सरांनी केल्या त्या नोंदींचे फलित म्हणजे देशात 2002 मध्ये अस्तित्वात आलेला जैव विविधता कायदा होय. प्राणी, पक्षी आणि वृक्षांच्या गणनेत अनेक त्रुटी होत्या. त्यातही अचूकता आणण्याचे श्रेय गाडगीळ सरांनाच जाते. त्यांनी बांबू या विषयावर केलेले सखोल अभ्यास आणि कीटकाविषयाच्या संशोधनाचा सन्मान म्हणून पांढरे चट्टे असणारा आणि बिळात राहणारा कोकीळ कीटकाला गाडगीळ तर सह्याद्रीत आढळणाऱ्या बांबूच्या एका जातीला माधव हे नाव देण्यात आलेले आहे. राजस्थानात झुडपे आणि काही पक्षी नष्ट होत आहेत. उत्तराखंडमध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे आणि त्याचा फटका शेती आणि वनस्पतीला होतो आहे. मध्य प्रदेशात मातीचे मोठ्या प्रमाणात धूप होत आहे आणि त्या मातीच्या धूपमुळे नापिकी वाढली आहे. त्याची कारणे गाडगीळ सरांनी संशोधन करून पुस्तकात मांडली आहेत. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्याचा पश्चिम घाट हा कणा आहे. वेगवेगळ्या आघातामुळे इथे केवळ 60% वनस्पती सृष्टी शाबूत आहे तर 51 जीवजाती धोक्यात आहेत. या पुस्तकात जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि पर्यावरण याविषयी सरांनी जे काही संशोधन केलेलं आहे त्यावर संशोधनानंतर जी काही निरीक्षणे नोंदवली आहे ती त्यावेळी त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी आणि त्याचा लोकजीवनात उपयोग व्हावा आणि ते एकूणच ह्या काही आपल्या निसर्गाने दिलेल्या संपत्ती आहेत त्या टिकून राहाव्या यासाठी सरांचं कार्य मोठं आहे. फक्त जाताना मी एवढंच सांगतो की ज्यावेळेस सूर्योदय होतो त्यावेळेस सगळ्या सजीव सृष्टी आनंदाने आनंदित होते कारण की संपूर्ण दिवस प्रकाश असणार असतो आणि दिवस त्यांना घालवायचा असतो. पण एका दिवशी झालं असं की ज्यावेळेस सूर्यास्त होत असतो त्यावेळेस सूर्यालाही प्रश्न पडला की आता मी मावळतीच्या दिशेने चाललो आहे आणि मग या सृष्टीचं काय होणार, सजीव सृष्टीचं काय होणार, यांना प्रकाश कोण देणार. ही सगळी चर्चा सुरू असताना एक काजवा त्यातनं पुढे आला आणि तो म्हणाला की सूर्यनारायणा तुम्ही निश्चिंतपणे सूर्यास्ताची वाटचाल सुरू ठेवा. या पृथ्वीला प्रकाश देण्याचं काम मी माझ्या परीने करेन. आणि त्यावेळेस सूर्यनारायणाला असं वाटलं की चला मी ज्यावेळेस इथनं जाईल त्यावेळेस काजवा काशेना पण या पृथ्वीला प्रकाश देण्याचं काम करेल. जीवशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरण शास्त्रात माधव गाडगीळ सरांनी अगदी त्या काजव्याप्रमाणे कामाला सुरुवात केली आणि आज इतक्या प्रदीर्घ कालावधीत त्या काजव्याचं रूपांतर सूर्याची जेवढी व्याप्ती आहे तेवढ्या व्याप्तीने वाढले आहे आणि येत्या काळात ही सरांचं कार्य सुरूच राहावं आणि सरांच्या कार्याची व्याप्ती पुनश्च एकदा जागतिक पटलावर जावी हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. डॉक्टर माधव गाडगीळ यांना आज आपण साहित्य सम्राट न. चिकेळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक देणार आहोत. ते आणि केसरीच्या विश्वस्त आणि टिमोवीच्या कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक बंधू भगिनी. साहित्य सम्राट न. चिकेळकर यांच्या नावाचा पुरस्कार गेले अनेक वर्ष केसरी मराठा ट्रस्ट देतो. जवळजवळ असा कोणी लेखक, मोठा लेखक राहिला नसेल की त्याला हा पुरस्कार मिळाला नाही. पण नचिकेळकर काय आहे थोडक्यात सांगतो. नवीन यांना ते काहीच माहिती नसेल. नचिकेळकर केसरी जेव्हा पूर्णपणे पाहायला लागले तेव्हा त्यात राजकारणाच्या ह्याच्यातही होते. त्याच्यामुळे त्यांना कोणते चांगलं सहकार्य पाहिजे होतं आणि म्हणून नचिकेळकरांना सातारा येऊन मुद्दामून बोलवण्यात आलं आणि ते हो म्हणाले. इतकं सोपं ते नव्हतं. टिळकांच्या बरोबर केसरीत काम करणं
म्हणजे ते फक्त काही संपादकाचं काम होतं अशातलं नाही, त्याच्याबरोबर सर्वच फेस करावं लागणार होतं, कारण इंग्रजांची वक्रदृष्टीमुळे केसरीवर होती. आणि त्याच्यातून न. चि. केळकरांनी संपूर्ण केसरी लोकमान्यांच्या काळात आणि त्यांच्या नंतरच्या काळात हा खरं म्हटलं तर चालवला, वाचला. तर अशा याच्यात मुख्य केळकरांचं जेव्हापासून या पारितोषिकाची मी निवड करतो तेव्हापासूनही पाहतो की केवळ साहित्यिक असं नाही, न. चि. केळकर हे पहिल्यांदी पत्रकार होते आणि पत्रकार असल्यामुळे त्या निमित्ताने त्यांनी साहित्याच्या सर्व क्षेत्रात जवळजवळ लिहिलं, खूप मोठ्या प्रमाणात लिहिलं. मग टिळकांचं चरित्र त्यांचं खूपच नावाजलेलं आहे. वार्तापत्र लिहिली, प्रवास वर्णनं लिहिली, निबंध लिहिले, साहित्याबाबत लिहिलं आणि महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते पहिले अध्यक्ष. एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी साहित्याची सेवा केली आणि साहजिकच त्यांचे पुढे लोकांना माहिती राहावं आणि त्यांची स्मृती राहावी म्हणून केसरी मराठा ट्रस्टने हा पुरस्कार ठेवला आणि अनेक वर्ष आम्ही तो चालवतो. फक्त एवढंच मी पाहतो की त्यात वास्तवता आहे ना, म्हणजे मी काल्पनिक या पुस्तकाला कधी निवडत नाही संपादक मंडळ जे काय आहे केसरीचं, तेव्हा असं त्या कुठेतरी वास्तवता असली पाहिजे. आणि ती वास्तवता म्हणून जेवढी पुस्तकं दिली तेव्हा कुठे ना कुठेतरी काहीतरी चळवळी झालेल्या आहेत आणि त्या चळवळींवर लिहिलेली जी पुस्तकं आहेत त्याला आम्ही पुरस्कार दिलेला आहे. तसंच हे पुस्तक आहे, हे मनाला प्रेम कहाणी सयाच्याला आणि मी तसं हे आहे. परंतु त्यांचं जीवनाचं हे असलं ते संपूर्ण सर्व याच्यावर आहे. तुम्हाला काय पाहिजे ती माहिती त्या याच्यात मिळू शकते, प्राण्यांवर मिळू शकते, वेगवेगळं तोड जंगल तोड कशी होते त्याच्यावर मिळते. ब्रिटिशांनी कसं म्हणजे एखादा व्ह्यू सुद्धा किती वेगळा असतो, ती लोकमान्यांनी लुटलं, ब्रिटिशांनी लुटलं असं जे काही म्हटलं तर ते कुठपासून तर इथली झाडं त्यांना पाहिजे होती, मोठमोठाली झाडं त्यांना मिळाली आणि जंगल तोड तिथपासून सुरू झाली. त्याचा परिणाम आज आपण बघतो. किंवा प्राणी किती प्रमाणात मारले याचं सुद्धा त्यांनी हे लिहिलेलं आहे. आणि हे सगळं त्यांच्या तोंडून ऐकायला म्हणून म्हटलं काही किस्से सांगा असं. ते म्हणाले काय बोलू, म्हटलं तुम्ही काहीतरी किस्से सांगा, पण प्रत्यक्षात कुठल्या जंगलात जाऊन तिथल्या लोकांच्या बरोबर राहणं हे त्यांनी साधलेलं आहे. मलाही वडिलांमुळे मी शिकारीच्या निमित्ताने ठिकठिकाणी जात असे, त्याच्यामुळे निसर्गाचं वाचन आवड आणि ठिकठिकाणी राहिलो. अनेक ठिकाणी आता शिकारीला गेलं तिथे काय असं काही नसतं, कोणाचं वेगळं असेल त्या घरात राहायचं, तो काय देईल, कुठून पाणी आणत असेल तर पाणी प्यायचं, असं त्याला फार तुम्हाला हे पाळता येत नाही. अशा परिस्थितीत जाऊन त्यांनी इतकं बारकाईने भारत पाहिला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे जे काही विचार आहेत ते ऐकायला निश्चित तुम्हाला आवडतील. नंतर हे पुस्तक वाचता नाही, प्रत्येक पानं म्हणजे इतक्या कटकी उदाहरण आहे की वाचतानाही निश्चित आवडेल. आपण त्यात कधी गुरफटत जातो हे कळतच नाही आणि त्याच्यामुळे मी फार वेळ घेत नाही. त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला आणि मुद्दामून या ठिकाणी आले या वयात, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि इथेच विरमतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण लगेचच आता पुरस्कार वितरण सोहळ्याकडे वळूया. मी आदरणीय डॉक्टर दीपकजी टिळक सरांना विनंती करतो की त्यांनी साहित्य सम्राट कैलासवासी न. चि. केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक 2023 माननीय श्री माधव गाडगीळ यांना प्रदान करावा. शाल, सन्मानचिन्ह आणि धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि सह्याद्रीच्या विलक्षण श्रीमंतीची आपल्या अभ्यासातून मुक्तपणे उधळण करणाऱ्या श्री माधव गाडगीळ सरांना मी आता विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार.
जरा या खोकल्याच्या विषाणूच्या व्याधीने मी नेहमी इतका ठणठणीत नसल्यामुळे इतका बोलायला थोडं अवघड झालं आहे, त्याबद्दल तुम्ही माफ करा. माधव जुलियनांची कविता आहे, महासिंधुजाला असे पाठी राखा तसे सह्याचलाचे कडे. ती अगदी लहानपणी वाचली होती. ती त्या कवितेतला सह्याचल हा होता डोंगर, पर्वतश्रेणी. परंतु नंतर रघुवंश वाचल्यावरती रघुदिग्विजयातला एक जो सर्ग आहे त्या सर्गामध्ये असं छान वर्णन केलं आहे की हा सह्याचल ही एक लावण्यवती युवती आहे. अनेक संदर्भ आहेत. उदाहरणार्थ, स्तनाविव दिशस्तस्या शैलौ मलय दर्दुरौ. मलय म्हणजे आडमलाई आणि दर्दुर म्हणजे नीलगिरी. हे जणू काही या सह्याचलीचे स्तन आहेत. आणि बाकी वर्णन स्पष्ट आहे की त्याला या डोंगर मालिकेला एक लावण्यवती युवती ठरवली आहे. त्यामुळे माझ्या डोक्यात हा संदर्भ घट्ट बसला. या संदर्भात अनेक ठिकाणी जाण्याची शक्यता मिळाली आणि ही पर्वतमाला नीट पाहायला मिळाली. त्यातला सगळ्यात सुदैवाचा संदर्भ असा होता की आमच्या शेजारी मानवशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि अचट प्रतिभेच्या विदुषी इरावती कर्वे या महिन्याकरता सह्याचलाच्या अगदी मध्यवर्ती अशा कोडगू जिल्ह्यामध्ये महिनाभर काही काम करायला निघाल्या होत्या. त्या म्हणाल्या की त्यांची मुलगी गौरी देशपांडे म्हणून लेखिका प्रसिद्ध झाली. गौरी माझ्याबरोबर येते, तुम्ही माधवलाही पाठवा. आमचे शाळेचे मुख्याध्यापक म्हणले अजिबात अशी त्याला शाळा बुडवू देणार नाही. आमचे वडील म्हणले त्याची तू चिंता करू नको, तो खूप काहीतरी शिकेल आणि त्याचा अभ्यास आम्ही नीट घेऊ. त्यामुळे मला तिथं जाणं शक्य झालं. तिथे अनेक गोष्टी पाहिल्या ज्याचा मनावर घट्ट परिणाम झाला. एक म्हणजे रानटी हत्ती भरपूर फिरायचे त्या कोडगू जिल्ह्यात. आणि दुसरं म्हणजे एक देवरायांचं जाळ. त्यातल्या त्यात सर्वात पाहण्याजोगं होतं त्याला कावेरी. या कावेरी नदीच्या उगमाजवळची विशाल देवराई. हे सगळं पाहिल्यावर माझ्या मनात असा विचार आला की आपण आता याच हत्तींच्या, याच घनदाट जंगलांच्या प्रदेशात जन्मभर काम करता आलं तर काय, खूप मजा येईल. मग आलो म्हणजे आधीपासूनच होतो. आमच्या इथं जवळ डोंगर आहे जो वेताळच्या, त्याच्या अगदी जवळ आमचा बंगला होता. आणि लहानपणापासून मला माझे वडील तिथं घेऊन चालायचे. मग त्याच्यामुळे या सह्याचलेचं प्रेम वाढतच होतं. मग विशेष संधी मिळायची म्हणजे
दीपक टिळक मला वाटतं माझ्याच जवळजवळ वयाचे होते. लोकमान्य टिळकांचा जो बंगला होता त्या बंगल्यात आम्ही दर वर्षी उन्हाळ्यात 2 आठवडे जाऊन राहायचो. खूप मजा यायची. आणि त्यानंतर दुसरीकडेही वडिलांना शौक होता म्हणून पन्हाळा, महाबळेश्वर सगळीकडे आम्ही हिंडायचो. त्या सुमाराला एक मोठी माझ्या दृष्टीने सुदैवी घटना घडली. वेडा राघव हा एक पक्षी आहे. पूर्वी खूपच असायचे, अजूनही तसे आहेत. हा पक्षी हवेत उडणाऱ्या किड्यांच्या मागे झेप घेत त्याला पकडतो. त्याच्याकडे माझं खूप लक्ष जात होतं. या वेड्या राघवच्या हुंड्या शेपटीच्या टोकाला एक टोकदार पीस असतं. काही दिवसात ते पीस नाहीसं झालं होतं, दिसेनासं. मग मी बाबांना विचारले, काय आहे हे, काय वेगळी जात आहे का? त्यांनाही काही कल्पना नव्हती. ते म्हणले, असं आहे, तू सरळ सलीम अलीलाच लिहिला. मग मी सलीम अलीला पत्र लिहिलं की काय आहे हो, हा काय प्रकार आहे. सलीम अलीने कळवलं, लागलीच 3 दिवसात. त्यांचं हस्ताक्षर मोठं ऐटबाज होतं. स्वतःच्या हाताने हस्ताक्षरात की काही दिवसात पक्ष्यांची पिसं बदलतात. बदलली की ते टोकाचं पीस गळून जातं. पण थोडी वाट बघ, ते पुन्हा फुटेल. आणि फुटलं म्हटल्यावर मी खूप खुश झालो. बाबांचा आणि सलीम अलींचा माझ्या जन्माच्या आधीपासूनचा स्नेहसंबंध होता. तशी सलीम अली त्यावेळी सुग्रण पक्ष्यांचा अभ्यास करायला इथे पर्वतीच्या पायथ्याच्या कालव्यांच्या घरट्यांकडे यायचे. अशी पुढच्या वेळी ते येतील तेव्हा बाबा म्हणले, तू जाऊन भेट त्याला. तर मी सलीम अलीला भेटलो आणि ते खूप उत्साहात होते. आणि त्यांचा तो प्रचंड उत्साह, विनोदबुद्धी, ज्ञान या सगळ्यांनी मी इतका भारावलो की मी ठरवलं की मी पण सलीम अलीसारखाच एक डोंगर दऱ्यांच्यात भटकणारा अभ्यासक शास्त्रज्ञ बनणार. त्यानंतर एक उल्लेख करावासा वाटतो, म्हणजे इरावती कर्व्यांच्या बरोबर ज्या पाहिल्या त्या देवराया तशाच आपल्या भागात आहेत. त्यातली एक देवराई म्हणजे अनेक देवराया चुकून म्हटलं, या आंबी खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात वेल्हे तालुक्यात आहेत. तिथं आमचं काम झाल्यानंतर काही दिवसांनी आम्हाला एक पत्र आलं गाडी नावाच्या एका गावाचं. त्या गाडी गावातले लोक म्हणाले की आमच्या गावच्या काळकाईच्या देवराईवर वन विभागाने तोडीचे छप्पे मारले आहेत. तू येऊन आम्हाला मदत केलीस तर रेंज फॉरेस्टरने सांगितलं की कदाचित मला तोड थांबवता येईल, एरवी नाही. तर ठीक आहे. मग वर्ताकडे मी त्या गाडीला गेलो आणि पाहिलं तर त्या देवराईतून त्यांना पाण्याचा स्रोत मिळत होता.
त्यांना गुरांना सावली मिळत होती आणि एकूण अनेक अशा पद्धतीच्या परिसर सेवा त्यांना फार महत्वाच्या होत्या. मग मी पुण्याला महाराष्ट्र वन विभागाचे मुख्य त्यांना जाऊन भेटलो आणि म्हटलं की कृपया तुम्ही ही तोड थांबवा. ते म्हणाले की हे बघ, तूच विनंती करतोयस म्हणून मी हो म्हणतो, पण काय आहेत या देवराया नुसत्या वटलेल्या लाकूड फाट्याचे ठेवे, म्हणजे ज्यांना लोकांच्या दृष्टीने निसर्ग सेवेकडून पुष्कळ मिळत होतं आणि आमच्या दृष्टीने सुद्धा जैवविविधतेचं आगन होतं, त्याला वन विभागाच्या लेखी केवळ वठलेला लाकूड फाटा एवढंच महत्व होतं. तशी मी जरा गार झालो समजा. एक खास अनुभव सांगतो. याच्यानंतर मी वन्य जीवनाचा पुष्कळ अभ्यास केला. ज्याच्यातला एक भाग म्हणून मुकुर्ती नावाच्या पठारावर अभ्यासाला गेलो. तिथे एक हे आहे पुरवठा विभागाचं अतिथीगृह. तिथे राहून आम्ही, माझ्याबरोबर एक स्थानिक वाटाणे आणि माझा मित्र आणि विद्यार्थी प्रसाद होते. आम्ही अंकितबला नावाच्या डोंगरावरती बघायला निघालो. तिथे डोंगराच्या पायथ्याशी एक झाडांच्यात लपलेली शिकारीची कुटी होती. त्या कुटीमध्ये परत यायचं असं ठरलं होतं आणि आम्ही तिथे पोहोचेपर्यंत आमचा वाटाणे आणि प्रसाद थकले होते. मी म्हटलं, तुम्ही असाल थकलेले, मला काळजी नाही, मी वर जाऊन पाहतो. मी डोंगर चढत गेलो आणि खूप रमणीय दृश्य होत. पण त्याच वेळी मला रानटी हत्तींचा चित्कार ऐकू आला. त्या भागात रानटी हत्ती फारसे कधीच येत नाहीत, तर आले होते. काय करायचं? मग मी उतरलो आणि आता शक्यच नव्हतं की परत जायला मिळेल. तेव्हा काय शक्यता आहे? एकच शक्यता आहे, एखादं झऱ्यामधलं, झऱ्याच्या बेटावरचं झाड शोधावं, चांगलं बऱ्या आकाराचं, त्याच्यावर चढून मुकाट्याने रात्र काढावी. पण तसं केलं. ठीक आहे, मला झाडं चढायची लहानपणापासून प्रचंड हौस होती आणि मी सहज चढू शकत होतो. त्याच्यामुळे काही प्रश्न आला नाही. पहाट झाली आणि उजाडलं तेव्हा म्हटलं आता निघायचं आणि मी पुढे चालत निघालो. पण वाटेत रानाचा भाग येत होता, तिथे हत्ती होती. तेव्हा अगदी काळजीपूर्वक पाणी पिऊन तिथल्या झऱ्याचं आणखी लक्ष ठेवून तिथल्या जंगली स्ट्रॉबेरीची फळं खात
चालत गेलो मी त्या बंगल्याकडे परत पाटबंधारा विभागाच्या. पोचलो शेवटी. आणि पोचल्यावरती अर्थातच तिथे त्या वाटाड्यांनी आणि प्रसादनी आणि इतरांनी ठरवलं होतं की आता सापडणार आहे फक्त माझं प्रेत. काय करायचं. त्यांनी एक मोठी सर्च पार्टी ऑर्गनाईज केली होती. पण मी जेव्हा सरळ त्या बंगल्यात पोचलो तेव्हा मुख्य म्हणजे मोठा ठपका आला असता आमच्या वाटाड्यावर. त्याला इतका हर्षवायू झाला की त्याने येऊन मला अशी घट्ट मिठी मारली की पूर्वी कुणी मारली नव्हती, पुढे कधी मारणं शक्य नव्हतं. एकूण मी वाचलो. पण खूप मजा आली. तो अनुभव खास लक्षणीय होता. आता शेवटचा एक अनुभव सांगतो. तो म्हणजे आमच्या वेस्टर्न घाट इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनलच्या कामाच्या संदर्भातला गोळप रानपार नावाच्या गावाचा. गोळप रानपार हे मच्छीमारांचं गाव होतं आणि तिथे सरकारने मच्छीमारांसाठी धक्का बनवणं मान्य केलं होतं. फिनोलेक्स कंपनीने त्यांना खोटं नाटं सांगून ते प्लास्टिकचे काहीतरी वस्तू बनवणारा कारखाना काढणार आहेत अशी म्हणून परवानगी घेतली होती. आणि नंतर ज्या क्षणी हे परवानगी न्यायालयाकडे स्थगिती आणून त्या मच्छीमारी धक्क्याची थांबवली आणि स्वतःसाठी अगदी ताबडतोब, त्यांना काहीच अडचण नव्हती, भरपूर पेशेवाले लोक होते, कोळशाचा धक्का बांधायची परवानगी मिळवली. आणि कोळशाचा धक्का बांधून डोंगरावरती कोळशापासून वीज उत्पादन सुरू केलं. म्हणजे एक त्यानंतरचा खास अचरटच म्हणायला पाहिजे दावा म्हणजे त्यांनी त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी खाली एक कार्यक्रम सुरू केला. काय तर त्या मच्छीमारी करणाऱ्या बायकांसाठी शिल्पी कामाचे वर्ग चालवला. मला त्या बायका म्हणायला लागल्या, अरे आम्हाला जे आवडतं, आमच्या पुरुषांना जे आवडतं ते सगळं उडून आम्हाला शिल्पी काम करायला लावतायत. म्हणजे याच्यासारखं जखमेवर मीठ चोळलं दुसरं काही नाही. मी म्हटलं, मग तुम्ही काही तुमच्या लोकप्रतिनिधींतर्फे प्रयत्न करत नाही का? करतो म्हणले. दरवेळी निवडणुकीच्या आधी आम्हाला भरपूर वचनं येतात आमच्या बाजूनी मांडायची. ज्या क्षणी निवडणूक जिंकतात त्या क्षणी पैसे खाऊन सगळ्यावर पाठ फिरवतात. तेव्हा एक भारताच्या लोकशाही विकास या सगळ्या प्रक्रियात काय चाललेलं आहे हे पाहायची छान संधी मिळाली. आणखी अशा अनेक किस्से सांगता येतील. तर आता जवळ 20 मिनिटं झाली तेव्हा जमलं मला त्या मनाने उभं राहून बोलणं. मोठा खुश आहे. मला हा पुरस्कार दिल्याबद्दल
धन्यवाद. एकच गोष्ट माझ्या डोक्यात आहे ती सांगतो. केळकरांनी अनेक प्रवास वर्णने लिहिली होती. त्याच्यामध्ये एक माउंट व्हेसुवियस च्यावरून उडताना हिमाच्छादित शिखर पाहून त्यांना काय सुचलं? वांगी भातावरती खोबरं पसरल्यासारखा दिसत होता. हे मात्र एक प्रसिद्ध वाक्य, मला माहिती नाही इतरांना माहिती आहे का, पण माझ्या लहानपणी खूप ऐकलं होतं की टिळकांनी किती प्रभावी मांडणी केली, परंतु ती काही केळकरांना पुढे चालवता आली नाही आणि त्यांचं लक्षात राहण्याजोगं एकच प्रवास वर्णन ठरलं असं. परंतु त्यांनी प्रचंड साहित्य निर्मिती केली, काहीच संशय नाही, आणि मला हा बहुमान दिलात याबद्दल मी खूप आभारी आहे. धन्यवाद. खरंच या आधुनिक जगामध्ये, जागतिकीकरणामध्ये निसर्गाशी संपूर्णपणे एकरूप होणाऱ्या या अवलियाला आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात मानवंदना दिली पाहिजे. सर, तुम्हाला खरंच मानाचा मुजरा. आता मी श्री स्वप्नील परिसरांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. अतिशय रसरशीत शब्दामध्ये माधव गाडगीळ यांनी आपला अनुभव या ठिकाणी मांडले. अनेकांना यातून प्रेरणा मिळेल आणि सह्याद्रीच्या रक्षणासाठी सर्वजण कटिबद्ध होतील याची मला खात्री वाटते. डॉक्टर टिळक साहेबांनी सांगितलं की असा एकही लेखक नाही की ज्याला, मोठा लेखक नाही की त्याला केळकर पुरस्कार मिळाला नाही. किंबहुना हा पुरस्कार हे लेखकाच्या मोठेपणाचं एक परिमाण ठरलेलं आहे. ती परंपरा केसरी मराठा संस्थेने अनेक वर्ष जपलेली आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये केसरीचा संपादकीय विभाग, केसरी ग्रंथालय यांचा महत्वाचा सहभाग कायम राहिलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचं नेटकेपणाने सूत्रसंचालन करणारे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन शास्त्र विभागाचे प्रमुख अंबर बेहरे, ओघवत्या शैलीमध्ये माधव गाडगीळ आणि त्याचबरोबर त्यांच्या ग्रंथाचा परिचय करून देणारे संजय एलवाड, या ठिकाणी उत्तम व्यवस्था करणारे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सर्व अधिकारी कर्मचारी, आणि भारत पाकिस्तान सामना असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, ते आपण सर्वजण, या सर्वांचं मी केसरी मराठा संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.